बातमीपत्रामध्ये पुन्हा आपलं स्वागत। आता बातम्या पाहणार आहोत विस्तारानं। बाजारपेठेत मुबलक प्रमाणात साखर मिळतेय, त्यामुळे साखरेची दरवाढ कृत्रिम असल्याची टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली। निर्यात बंदी असतानाही देशातील 48 लाख टन साखर कुठे गायब झाली? ही साखर विनापरवाना परदेशात गेली का? याचं उत्तर केंद्रीय मंत्री अमित शहा आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिलं पाहिजे, अशी मागणी शेट्टी यांनी केली आहे। गेल्या काही दिवसात साखरेच्या दरानं उच्चांकी पातळी गाठली आहे। साखरेचे दर अचानक का वाढले? देशात उत्पादित झालेली साखर कुठे गेली? असे अनेक प्रश्न भेडसावत आहेत। या पार्श्वभूमीवर माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना साखरेचं एकूण गणित मांडलं। गेल्या हंगामात देशात 291 लाख टन साखर तयार झाली। हंगाम सुरू होण्यापूर्वी 47 लाख टन साखर साठा शिल्लक होता। एकूण 338 लाख टनापैकी 8 लाख टन साखर केंद्र सरकारच्या परवानगीनं निर्यात झाली, तर 247 लाख टन साखर देशांतर्गत विक्रीसाठी उपलब्ध झाली। त्यामुळे 83 लाख टन साखर शिल्लक राहिली पाहिजे, पण सध्या देशात केवळ 35 लाख टन साखर साठा शिल्लक असल्याचं केंद्र सरकारनं जाहीर केलंय। मग 48 लाख टन साखर कुठे गायब झाली, असा सवाल माजी खासदार राजू शेट्टी यांनी विचारलाय। बेकायदेशीररित्या बांगलादेश, पाकिस्तान आणि नेपाळ मार्गे बाहेरच्या देशात गेली का? कारण 3 महिने झाले साखरेच्या निर्यातीला बंदी घालून गेली कुठे? काय व्यापाऱ्यांनी किंवा आणि मोठ्या कारखानदारांनी ती साखर आपल्या गोडाऊनमध्ये तशीच दाबून ठेवली। तर आमची मागणी अशी आहे की हे भाव वाढले का अचानक आणि कमी का झाले, या प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे। ही साखर तस्करीच्या माध्यमातून बांगलादेश आणि नेपाळ मार्गे इतर देशात गेली असावी, अशी शंका उपस्थित करत माजी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा आणि प्रल्हाद जोशी यांच्यावर निशाणा साधलाय। आणि देशाबाहेर साखर गेलेली असेल तर मग आमचे केंद्रीय गृहमंत्री काय करत होते? शेवटी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ट्रक भरून साखर, कारण बाय रोडच गेलेली आहे, मग त्यावेळी गृह खातं काय करतं? आणि त्यामुळं अमित शहाना सुद्धा आपली जबाबदारी नाकारता येणार नाही। ते उठसट साखरेबद्दल फारच चिंता अलीकडे व्यक्त करतात, काय त्यात त्यांचाच इंटरेस्ट आहे हे त्यांनीच आता सांगावं। बाजारपेठेत मुबलक प्रमाणात साखर मिळते, पण दुसऱ्या बाजूला दर वाढत आहेत। एकूणच या प्रकारात काहीतरी काळं बेरं आहे। त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं साखर दरवाढीची खरी कारणं जाहीर करावीत, अशी मागणी शेट्टी यांनी केली आहे। दुसरीकडे आयात साखर 15 ऑक्टोबरनंतर देशात येईल। याच कालावधीत काही राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होतो। गळीत हंगामाच्या सुरुवातीला साखर आयात करणं म्हणजे मूर्खपणाची लक्षणं आहेत। ऐन गळीत हंगामाच्या तोंडावर आयात केल्यास देशातील साखरेचे दर पडतील आणि ऊस दर कमी करण्याची आयती संधी साखर कारखानदारांना मिळेल। त्यातून पुन्हा शेतकऱ्यांचं नुकसानच होईल, असं शेट्टी म्हणाले।